नमस्कार मंडळी, मी जया. आपलं गाव या यूट्यूब चॅनलवर मी बनवणार आहे आगळी वेगळी नवीन एकदम अशी भरपूर औषधीयुक्त रेसिपी जवसाची चटणी. तर चला, त्यासाठी लागणारे साहित्य बघा. मी घेतलंय अर्ध वाटी, या वाट्याने घेतलंय मी 1 वाटी असे जवस घेतले. त्यासाठी लागणार आहे परत तीळ, मला त्यापेक्षा अर्धे तीळ घेतले, 1 छोटा चमच जिरे, 6 लाल मिरची, सुकी मिरची आणि 7 लसूण पाकळ्या व थोडा कढीपत्ता, चवीनुसार मीठ. तर चला पुढील कृतीकडे वळूया. तर चला, आपण ठेवली आहे गॅसवर कढई. गॅस पेटून घेऊया व मंद आचेवर आपल्याला जवस भाजून घ्यायची आहे. हे बघा, त्यात टाकायचे आपल्याला तीळ. गॅसचा पॉवर एकदम स्लोवर ठेवलाय मी, एकदम मीडियम. त्यातच थोडे जिरे टाकून घ्यायचे आहे. त्यात टाकायचं आपल्याला कढीपत्ता. त्यात टाकायचं आपल्याला लसूण पाकळ्या, आपण घेतलेले मिरची. त्याला मंद आचेवर छान भाजून घ्यायचे. जवस हे औषधी गुणाने भरपूर असलेले पदार्थ आहे. याने केस वाढण्यास पण मदत होते आणि ही चटणी 1 ते 1.5 महिना आरामात आपल्याला चालते, खराब होत नाही. म्हणून याला मंद आचेवर भाजायचे व सुकी सुकी चटणी करायची. प्रवासात गेलं तर एकदम मस्त चटणी अशी आपल्याला उपयोगी पडणार. याला आपण 4 ते 5 मिनिटं छान भाजून घेऊया. हे बघा, आपले जिरे छान चटचटायला लागले, कढीपत्ता पण छान ड्राय झालाय, मस्त आवाज येतोय. हे बघा, याला आपण छान पाट्यावर वाटून घेणार आहे. त्याने चव फार छान लागते. तुमच्याकडे उपलब्ध नसल्यास तुम्ही यात शेंगदाणे पण टाकू शकता. आपले 4 ते 5 मिनिटं झाले. छान जवस असे उडायला लागलेला आहे, तळतळायला लागले. आपण गॅस बंद करून देऊया. हे बघा, आपण एका प्लेटमध्ये काढून ठेवलंय. याला थोडं थंड होऊ देऊया. यात टाकायचे आपल्याला चवीनुसार मीठ. 1 चमच मी टाकलंय मीठ. तर चला पुढील कृतीकडे वळूया. मी घेतलाय पाटा, त्यावर टाकले आपण जवस, तीळ, सर्व साहित्य टाकून घेतलंय. याला मी घेणार आहे वाटून मस्तपैकी. खूप छान सुगंध येतोय जवसाचा. भरपूर असा औषधी गुण आहे. केसांसाठी तर फारच चांगलं आहे. हाडांच्या मजबूतीसाठी पण जवस फार चांगले आहे. माझा हा व्हिडिओ बघणार तेव्हा लाईक पण करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका. याप्रमाणे आपल्याला मस्त असं बारीक वाटून घ्यायचे. हे बघा, आपली चटणी छान वाटून झाली आहे. बघा, मस्त जाडसर असं बारीक काढलंय आपण वाटण. तर चला याला काढून घेऊया. ही चटणी खाण्यासाठी तयार झाली आहे. खूप जाड पण नाही, खूप बारीक पण नाही. बघा, मस्त अशी दिसते. हे बघा, आपली औषधी गुणाने भरपूर अशी चटणी तयार झाली आहे. बघा किती मस्त यम्मी अशी दिसते. स्वाद पण खूप छान आहे. तर चला, माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका. धन्यवाद. बाय बाय.